तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात शासकीय कर्मचारी असताना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या 196 कर्मचाऱ्यांची यादी शासनाला प्राप्त झाली होती। त्या प्रकरणाची चौकशी केली असता 190 कर्मचारी हे अर्धवेळ आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे आढळल्याने ते पात्र ठरले आहेत। तर उर्वरित 6 शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची प्रत्येकी 16,500 असे एकूण 99,000 रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे। शिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे शासनाची फसवणूक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगुकार, बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत शासनाकडून 196 जे लाभार्थी शासकीय कर्मचारी अशी यादी आम्हाला प्राप्त झाली होती। परंतु पडताळणीअंती असे लक्षात आले की त्यापैकी 190 हे लाभार्थी पार्ट टाइम असिस्टंट म्हणून काम करत असतात आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे। त्यांना सेवार्थ आयडी असल्यामुळे शासनाकडून ते शासकीय कर्मचारी आहे अशी यादी प्राप्त झाली। परंतु पडताळणीनंतर ते पात्र आहेत। त्यामुळे बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यामध्ये एकूण फक्त 6 कर्मचारी असे आहेत की जे शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे। ते शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडून वसुली करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचे प्रस्ताव या 8 दिवसामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे। त्याच्यावरती प्रशासकीय कार्यवाही होऊन त्यांच्यावर जी योग्य ती कारवाई शासन नियमानुसार करण्यात येणार आहे।